जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। समाधान सज्जनांचे नियोगे, समाधान सज्जनांचे नियोगे। समर्थ म्हणतात आहे की समाधान हे संतांच्या संगतीमध्येच आहे, संत सहवासातच समाधान आहे। मग तो सहवास प्रत्यक्ष असो, विचार रूपाने असो किंवा मंत्र रूपाने असो, परंतु समाधान हे संत सहवासातच आहे। काय माणसाला समाधान हवं असतं, धक्का लागणार नाही असं समाधान माणसाला हवं असतं। व्यवहार बिघडू न देता जे समाधान देतं ते म्हणजे भगवंताचं नाम। समाधान ही समाधीसारखी अवस्था आहे, ज्याने मन अगदी शांत होते। सोनं आणि पितळ दिसायला सारखंच असतं, परंतु सोनार सोनं बरोबर ओळखतो। त्याचप्रमाणे माणसाचं आणि संतांचं आहे। माणसांच्या सहवासात आम्ही राहतो, आम्हाला असमाधान येते। तेच आम्ही संतांची संगती केली, संतांची अल्पशी संगती जरी आम्हाला मिळाली तरी माणसाला समाधान वाटते। मी करता म्हटलं की मर्यादा येतात, स्पर्धा जागृत होते। त्यामुळे काय होते की असमाधान सुद्धा जागृत होते। परंतु तेच आपण राम करता म्हटलं, तेच आपण राम करता म्हटलं की तो संत रूपच होतो। म्हणून जे ते समर्थ म्हणतात आहे, मी करता म्हणवसी कष्टी होसी, राम करता म्हणसी पावसी यश प्रताप कीर्ती। राम करता म्हटल्यानंतर गोष्टी किती सोप्या होतात बघा। आता काय, संतोष समाधान ही जीवनातली सगळ्यात मोठी पुंजी आहे। ज्याच्याजवळ या दोन गोष्टी आहेत तो जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे असं मला तरी वाटतं। एकदा एक फळ विकणारा फळांची टोपली भरून आणि एका शाळेसमोरून चाललेला असतो। शाळेकरी मुलं त्याला त्रास द्यायला लागतात, थोड्या वेळात मास्तर येतात, ते मुलांना दाटतात, मुलं निघून जातात। नंतर ते मास्तर त्याच्याशी त्या सगळ्या फळांचा सौदा करतात, पूर्ण टोपलीच ती विकत घेतात। त्या फळ विकणाऱ्याच्या हातावरती पैसे ठेवतात। ठेवल्यानंतर त्यांना असं वाटतं की आपण जास्त पैसे देतोय, म्हणून साठी हातावरचे काही पैसे उचलतात। यावर तो फळे विकणारा म्हणतो, मास्तर तुम्ही माझ्या हातचे पैसे घेऊ शकता, परंतु माझ्या मनाचा संतोष तुम्ही घेऊ शकत नाही। हे सगळेच पैसे तुम्ही ठेवा। तो सगळे पैसे मास्तरांच्या हातावर ठेवतो आणि डोलत डालत निघून जातो। मास्तरही हवाक होऊन जातात। म्हणायचं काय की ज्याच्याजवळ संतोष आणि समाधान आहे
तो या जीवनातला सगळ्यात श्रीमंत माणूस आहे. आता समाधान बिघडतं कशाने? तर आम्हाला जे आवडतं ते मिळत नाही. आम्हाला जे आवडतं ते मिळत नाही, जे मिळतं ते आम्हाला आवडत नाही, म्हणून असमाधान होते. प्रपंचातल्या लाभहानीचा, यश अपयशाचा आमच्या मनावरती परिणाम होतो, म्हणून साठी समाधान बिघडतं. नकारात्मक लोकांमध्ये राहिलं, नकारात्मक लोकांसोबत राहिलं की समाधान बिघडतं. शीघ्रकोपी स्वभाव असला की समाधान बिघडतं. खूप जास्त अपेक्षा ठेवल्या की पण समाधान बिघडतं. मग आता हे समाधान टिकवायचं कसं? तर भगवंताने जे दिलं त्याचा आनंदाने स्वीकार करायचा, आणि जे नाही दिलं ते माझ्या कल्याणाचं नाही असं समजून सोडून द्यायचं. काही मिळवण्यासाठी प्रयत्न खूप करायचे, परंतु त्यानंतर लाभहानी, यश अपयश याचा मनावरती परिणाम होऊ द्यायचा नाही. राम करता म्हणून सोडून द्यायचा, देणारा तो आहे हे समजून सोडून द्यायचं. निगेटिव्ह लोकांपासून नेहमी लांब राहायचं. राग आला तरी लगेच प्रतिक्रिया द्यायची नाही आणि अपेक्षांचं ओझं टाकायचं. या गोष्टी जर आम्ही केल्या तर आमचं समाधान नक्की टिकेल. आता काय, समाधान ही मनाची वृत्ती आहे. समाधान बाहेरून कोणी तुम्हाला देऊ शकत नाही, ते आपलं आपल्यालाच मिळवायचं आहे. समर्थ म्हणतात ते सोपं आहे. काल जे होऊन गेलं ते विसरून जा. उद्याच्या बाबतीत जास्त विचार करू नका. अवास्तव कल्पना करू नका आणि वर्तमान म्हणजे आजचा क्षण भगवंताच्या नामामध्ये आनंदात घालवा. असं जो करेल तो सदोदित आनंद सागरामध्ये तरंगत राहील. सत्पुरुषाच्या भोवती नामाचं प्रचंड वलय असतं. त्याचा फायदा आपल्यालाही होतो. त्याच्या सहवासात आपणही नाम घेऊ लागतो, आपलं कल्याण होऊन जातं. एकदा मगर या अरविंदांना भेटायसाठी पांडेचरीला आल्या. तर त्या सांगतात की पांडेचरी पासून 2 मैलाच्या अंतरावर, पांडेचरी पासून 2 मैलाच्या अंतरावर मी आले असतानाच अरविंदांचा प्रभाव मला जाणवू लागला. म्हणजे सत्पुरुषाच्या अवती भवती नामाचं किती वलय असते बघा. अशांच्या सहवासामध्ये आम्ही आलो तर त्या नामाचं प्रेम आम्हाला लागतं. आमचं जीवन कृतार्थ होऊन जातं, आल्हाददायक आमचं जीवन होऊन जातं. आता काय इतके यंत्र निघाले, जीवन विलासी झालं, परंतु शेवटी समाधान हे संतांनी शोधलेल्या रामनाम रूपी यंत्रातच आहे, हे निश्चितच आहे असं मला तरी वाटते. तेव्हा मी समर्थांना प्रार्थना करेन की हे गुरु महाराज आम्हाला नामाचं प्रेम द्या. आम्ही अखंड नामाची स्मृती ठेवू शकू, कर्तव्याची जागृती ठेवून आम्ही अखंड नामाची स्मृती ठेवू शकू, अशी कृपा दृष्टी आपण आमच्यावर करा. एवढं म्हणून इथेच थांबतो. जय जय रघुवीर समर्थ समर्थ रामदास स्वामी महाराज की जय.